मुलांच्या दृष्टीने आवड निर्माण व्हावी, योगा केलाच पाहिजे, तर त्यासाठी मग तुम्ही मुलांना कसं समजावून सांगाल? मुलांसाठी त्यांना जर आपण सांगितलं ना की आता पाय वर करा, हात वर करा, शरीर शांत ठेवा, तर मुलांची अस्थिरता असते, ते तसे राहत नाही. त्यांना जर तुम्हाला योगाचं महत्व सांगायचं असेल ना तर त्यांच्यातली ऊर्जा पहिले बाहेर काढली पाहिजे. त्यासाठी मी काय करते, त्यांना सांगते प्रचंड जेवढा मोठ्या आवाजात तुम्हाला टाळ्या वाजवता येतील तेवढ्या मोठ्या आवाजात टाळ्या वाजवा. त्यांची दृष्टी चांगली करायची असेल तर आपण वेगवेगळे व्यायाम सांगतो. मग मी म्हटलं पेन काढा, तुमचा पेन काढा, डोळ्यासमोर बरोबर नाकाच्या सरळ रेषेत धरा आणि आता बघू बरं कोणाची मान स्थिर राहते आणि बरोबर पेन जातो त्या ठिकाणी तुमची नजर जाते. शेवटपर्यंत तसं ते त्यांना करायला सांगायचं. मग अॅक्युप्रेशर तुमचं होत आहे हाताचं कार्य, हातामध्ये काही बदल जाणवला का, आग होते का, चुणचुणतय का, मग आपल्या इतका वेळ तुम्ही इथे बसलेले आहे, तुम्हाला कंटाळा आला असेल ना, मग उठून बसा, उभं राहा, उठा बसा, असं त्यांना सांगायचं. म्हणजे कसं होतं की त्यांचा थोडा आळसही जातो आणि त्यांना फ्रेश वाटायला लागतं. मग त्यांना मनाचं सामर्थ्य सांगायचं की तुम्हाला जे इच्छित तुमच्या आयुष्यात हवं आहे, मनाचं सामर्थ्य हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. मन ज्या ठिकाणी सांगेल तुम्हाला बुद्धीला की नाही तुम्हाला आता हे जमत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला जमणारच नाही. पण तुम्ही जर म्हटलं की नाही मला हे जमेलच, मी करून बघीन, मी प्रयत्न करीन, त्यावेळेला मात्र निश्चित ती गोष्ट होईल. जसं तुम्ही म्हटलात की मनात असलं तर आपण ते करतो, आय कॅन डू असं म्हटलं तर आपण नक्कीच मात करू शकतो. तर त्यासाठी या योगाच्या माध्यमातून आपण आपल्या मनावर हे नियंत्रण आणू शकतो. कारण कसं आहे माहितीये का, आपण आजकाल असं आहे की आपल्याला वेळ खूप कोणाला नाहीये. तुम्ही लेक्चर जर दिलं ना त्यांना तर ते बिलकुल ऐकणार नाहीत. कृतीतून शिकते, कृतीतून त्यांना ज्या वेळेला कळेल, अनुभूती स्वतःला मिळेल, त्याच वेळेला ते विश्वास ठेवतील. त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट आहे की त्यांना बाकीचं काहीही सांगू नका की खूप मोठे मोठे शब्द की तुम्हाला असं होईल, प्राणायाम आहे, योग आहे. त्यांना कृती सांगा की मी करते तसं तुम्ही करा, आणि त्यानुसार मग त्यांनी केलं की त्यांनाच असं वाटतं की नाही मला तर काल मान खूप दुखत होती, आज बरं वाटतंय, नाही डोकं वर केल्याने जरा मला बरं वाटतं आहे, हा ठीक आहे, म्हणजे मग हे मला करायला हरकत नाही, आणि मग ते करतात तसं. वा वा, म्हणजे योगाच्या माध्यमातून तनमनाचं सौंदर्य आपण विकसित करू शकतो. 1 तास स्वतःसाठी महिलांनी जर दिला तर त्या 23 तास समाजासाठी, कुटुंबासाठी देतील. समृद्ध आणि सुखी जीवनाचा राजमार्ग म्हणजे खरं तर हा योग आहे आपण. आणि त्यामुळे निरोगी आणि आनंदी, उत्साही राहण्यासाठी योग सगळ्यांनी करावा, आबालवृद्धांनी करावा, आणि एक दिवस योग न करता योग हा आयुष्याचा, निरोगी जीवनाचा आपला भाग सगळ्यांनी बनवावा, हीच माझी इच्छा आहे. मुलांच्या दृष्टीने